मदतीसाठी आलेल्या शेतकऱ्यांवर ओरडल्याचा आरोप संजय राऊतांनी धनंजय मुंडेंवर केलाय। अतिवृष्टीची पाहणीसाठी गेल्यावर मुंडे गाडीतून उतरलेच नाहीत असा हल्लाबोल देखील राऊतांनी केलाय। शिल्पकार जयदीप आपटेला मालवण पोलिसांनी अटक केली आहे। राजकोट पुतळा दुर्घटनेप्रकरणी जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे। गडेकोट पोलीस बंदोबस्तात जयदीपला मालवण पोलीस स्थानकात आणण्यात आलंय। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर सर्वसहमतीनं तोडगा काढला असं ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। संप मागे घेतल्यानं एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असल्याचंही शिंदे म्हणाले। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना सांगली पोलिसांनी नोटीस बजावली आहे। राहुल गांधींच्या दौऱ्यात सहभागी होण्यास पोलिसांनी मज्जाव केला असून लक्ष्मण हाके राहुल गांधींना काळे झेंडे दाखवणार होते। 32 वर्ष देशसेवा करून गावी परतणाऱ्या जवान बाळकृष्ण वानखडे यांचा गावकऱ्यांकडून सत्कार करण्यात आलाय। अमरावतीच्या दर्यापूर बस स्थानकात पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलंय। पुण्यातील टेलिफोन एक्सचेंज प्रकरणी एटीएस पथकाकडून तिघांना अटक करण्यात आली आहे। चीन, पाकिस्तान आणि आखाती देशातून येणारे फोन लोकल नंबरवर पाठवत टेलिफोन एक्सचेंज सेंटर गेल्या 8 महिन्यांपासून सुरू होतं। अमरावती शिक्षक दिनीच आश्रमशाळेतील शिक्षकांनी काळ्या फिती लावून आंदोलन केलंय। काळ्या फिती लावून सरकारचा निषेध करण्यात आलाय। मागण्या मान्य न झाल्यास नाशिक येथील आदिवासी कार्यालयावर शिक्षक धडकणार आहेत। महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची पदं 2022 पासून रिक्त असल्यानं प्रकरण प्रलंबित असल्याची उच्च न्यायालयानं गंभीर दखल घेतली। ही पदं अद्याप रिक्त का अशी विचारणा करून राज्य सरकारला याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत। नांदेड विमानतळावर राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांचं स्वागत करण्यात आलंय। काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून दोन्ही नेत्यांचं साध्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलंय। या दौऱ्यावेळी राहुल गांधी यांनी वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। मुंबई आणि कोल्हापूर प्रमाणे आता विदर्भातही फिल्म सिटी उभारण्यात येणार आहे। नागपूरमध्ये 100 एकरमध्ये भव्य चित्रनगरी निर्माण करण्याच्या सूचना सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत। नागपुरात फिल्म सिटी उभारण्याचा योग्य निर्णय घेतला असं ट्विट करत अनिल देशमुखांनी सुधीर मुनगंटीवार यांचं कौतुक केलंय। फिल्म सिटीत नागपुरातील एका विलनला हक्काचं व्यासपीठ मिळेल असं नाव न घेता देशमुखांनी फडणवीसांना टोला लगावलाय। निवडणूक काळात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रचार करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे ही मागणी करण्यात आली। कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।